तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही लाईव्ह दृश्य आहेत। आज खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। अर्थसंकल्पीय भाषण हे केंद्रीय अर्थमंत्र्यांचं पार पडेल, त्यानंतर पत्रकार परिषद होईल। अर्थसंकल्पातून नेमकं देशाला काय मिळालं, अर्थसंकल्पातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न, हे सारे काही अर्थमंत्री मांडतील आणि तत्पूर्वीची ही दृश्य आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही लाईव्ह दृश्य। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आहेत। आज दिवसभराचं टाइम टेबल स्केड्यूलही आलेलं आहे की आज नेमकं कशा प्रकारे किती वाजता काय केलं जाईल आणि अर्थसंकल्प नेमका केव्हा मांडला जाईल, अर्थसंकल्पीय भाषण नेमकं केव्हा होईल, हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थ मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। शिवाजी, अगदीच निर्मला सीतारामन या पूर्ण जे बजेट आहे त्याच्यामध्ये ह्या अर्थ मंत्रालयामध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये देशाचं भवितव्य म्हणजे देशाचा अर्थसंकल्पाची जी बॅग आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या पोतडीमध्ये काय लपलंय असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं, ती पोतडी त्यांच्या हातात आहे आणि त्याच्यामध्ये आता नवीन पद्धतीने आपण पाहिलं तर डिजिटल स्वरूपात बजेट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात सादर करताना। आणि त्याच्यामध्ये भारताचं आगामी काळातील 2047चं विजन या बजेटमध्ये असणार आहे। या बजेटमध्ये फार लोकप्रिय याचा घोषणांचा समावेश नसेल, कारण आर्थिक ताळेबंद ठेवण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये असणार आहे असं सांगितलं जात आहे। आणि त्यामुळं हे जी बजेट आहे ते घेऊन निर्मला सीतारामन हा देशासमोर येतील। आता त्या अर्थ मंत्रालयातून कर्तव्य पथावरून थेट राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची या सगळ्या संदर्भामध्ये मंजुरीनंतर कॅबिनेट समोर हे बजेट ठेवलं जाईल आणि त्यानंतर या बजेटला कॅबिनेटची मंजुरी दिल्यानंतर हे बजेट देशाच्या संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या माहितीसाठी। तरी काही दृश्य आपण पाहतोय अर्थमंत्रालयातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही लाईव्ह दृश्य आहेत। आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प असणार आहे। त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमके काय उद्दिष्ट ठेवली जाणार आहेत हे सारे काही अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन मांडतील। सलग नवव्यांदा त्या अर्थसंकल्प मांडणार आहेत। तर संसदेतलं अर्थसंकल्पीय भाषण त्यांचं झाल्यानंतर दुपारी साधारण 1 ते 2च्या दरम्यान त्या पत्रकार परिषदेही घेतील आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अर्थसंकल्पातील काही महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगतील। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थ मंत्रालयामध्ये पोहोचल्या त्यावेळची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। दरम्यान या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार, शेतकऱ्यांना काय मिळणार, हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं असणार आहे। अर्थ मंत्रालयामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन पोहोचल्या आणि त्यावेळची हे दृश्य आपण पाहतो। निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि सलग 9व्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सगळी लाईव्ह दृश्य आहेत अर्थ मंत्रालयामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पोहोचल्या त्यावेळची ही दृश्य आहेत। दरम्यान संपूर्ण देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा। 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे, बजेट सादर केलं जाणार आहे।